जय महाराष्ट्र, मी संदीप देसाई. आपण पाहताय लाईव्ह ॲट 10 बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्यातील 42 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मंत्रिमंडळात नाराजी असल्याचं वृत्त काल एका दैनिकानं दिलं होतं. तसंच एकनाथ खडसे यांनी तर महसूल सचिव संधू यांची बदली त्यांना विश्वासात न घेता केल्यानं मुख्यमंत्र्यांना नाराजीचं पत्र पाठवल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. पण एकनाथ खडसे यांनी अशी काही नाराजी नसल्याचा दावा केलाय, तर मुख्यमंत्र्यांनीही या बदल्या नियमाप्रमाणेच झाल्याचं सांगितलंय. तसंच यामध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भानगडच नाही तर भानगड करण्याचा संबंध काय? उगाच गोळवेचे तुम्ही रंगवत जाऊ नका. मुख्यमंत्र्यांमध्ये आमचा काही वादविवाद असा नाही, पण तुमचा पत्र आलं जनतेला असं वाटतं काहीतरी वादविवाद सुरू झालेला आहे. सरकार एकसंघ आहे, देवेंद्र संघ एक तरुण आणि तडफदार नेता आमचा मुख्यमंत्री आहे. कोण्या एका बदलीवरून कोणत्या एका विवादावरून वाद होण्या इतके आमचे संबंध असे याच्यातले नाही आहेत आणि आम्ही अनेक वर्ष काम करतो. त्यामुळे तुम्ही आता गोळवेचे काही लिहा, आम्ही बाकी एकमेकांशी बोलून चर्चा करून प्रश्न सोडवतो. आमच्या नजरेसमोर निव्वळ भगवानगडाचा विकास नाही, तर या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत. कोणाचीही नाराजी नाही आहे. IAS अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर्स हा प्रशासनाचा रुटीन भाग आहे, त्यानुसार त्या ट्रान्सफर्स केलेल्या आहेत. कोणाची काही मतं असतील तर ते आम्ही ऐकून घेतलेली आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी सेवा कार्याचा आढावा तसंच पुढील दिशा ठरवण्यासाठी तब्बल 4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकलाय. यापैकी पहिले 2 दिवस संघाचं कामकाज हा मुद्दा केंद्रस्थानी असेल, तर पुढील 2 दिवसात परिवारातील बजरंग दल, विहिप, अभाविप आदी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्वयंसेवकांना ऊर्जा मिळावी यासाठी हा उपक्रम आखलाय. त्र्यंबकेश्वर इथल्या तळवाडीतील विश्वयोग दर्शन आश्रमात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे, तर शुक्रवार आणि शनिवार संघ परिवाराशी संलग्न बजरंग दल, विहिप, अभाविप आदी संघटनांच्या सेवा कार्याचा आढावा घेतला जाईल. तसंच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संघटनांच्या पुढील कार्याची दिशा काय असेल याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे.